हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी मानसी. तर घेऊन आली अजून एक न्यू व्लॉग. तर जसं की तुम्हाला सर्वांना माहिती असेल, शनिवारी श्री गुरुदेव दत्त जयंती होती. तर मग त्यानिमित्ताने आम्ही घराच्या जवळच एक खूप सुंदर मंदिर आहे गुरुदेवांचं, तर आम्ही तिथे गेलो होतो. हे मंदिर खूप मोठं होतं आणि मी पहिल्यांदाच आली होती इथे. तर ॲक्च्युली आमचं प्लॅन झालं होतं की संध्याकाळी जाऊ मंदिरात, पण जसं की तुम्हाला माहिती आहे मंडेपासून माझं ऑफिस सुरू होणार आहे फायनली. म्हणजे बिलकुल इच्छा नाही आहे जायची, बट आता होणार आहे मंडेपासून चालू. तर मग त्याच्यानंतर मग मम्मीकडे मला राहायला नाही भेटणार, त्याच्यामुळे मग हा वीकेंड मी मम्मीकडे जाणार आहे राहायला. आणि मग संध्याकाळी जाणार होती मी आज, तर त्याच्यामुळे मग मी दुपारी चालते मंदिरात तिथे. तर आम्ही दर्शन वगैरे खूप छान झालं आमचं. तिथे पालखी होती गुरुदेव दत्तांची, हा छोटासा पाळणा होता. तर दर्शन वगैरे घेतलं आणि महाप्रसाद पण होता तिथे, जो की खूप टेस्टी होता. तर तिथे पुरी होती आणि मिक्स भाजी होती, बुंदी होती आणि सांबर भात. तर ओमकारला मी टिफिनच बोलते घरी, तर घरी आज टिफिन नाही, तर त्याच्यासाठी ना मी स्वयंपाक करून आली होती. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे लंच वगैरे केला. आणि मग मी येता म्हणजे संडेला आहे ना अंकिताचं हे सुवासिनींचा प्रोग्राम आहे, तर मग मला तिथे साडी घालायची होती. मग घराजवळच एक आंटी आहेत, त्यांच्याकडे ब्लाऊज दिला होता स्टिच करायला. मग येता तो घेतला आणि मग घरी आले. आणि मग नंतर संध्याकाळी आम्ही परत मम्मीकडे निघालो होतो. तर खूप छान छान डेकोरेशन्स बघायला भेटलेले आम्हाला जाता जाता. आणि सगळे मेन म्हणजे फुलांचेच होते, म्हणजे लहान लहान मंदिराला पण एवढं छान सजवलं होतं ना. आणि तरी ट्रॅफिक लागले आम्हाला. आणि मग मी दुकानात येता थांबले. मी बोलली काकू असेल शॉपमध्ये, पण मग काकू घरी होती, मग काकाच होता. मग थोडंसं बोललो वगैरे. आणि ना माहिती म्हणजे माझ्याबरोबरच का असं हमेशा होतं, मला काकींचा कॉल आलता ना, म्हणजे संडेला सुवासिनी होत्या. तर मी काकींना फोनवर बोललेली, काकी मला बोलले ये मानसी हेल्पला. तर मग मी काकींना बोलले हा काकी मी नक्की आहे, तुम्ही काय नका करू, मी ना हेल्प करेल, मी बोलली त्यांना. आणि नेमकं ना त्याच दिवशी मी घरी गेले आणि मम्मीचा जो शेगडी आहे ना, जी काचेची आहे मम्मीची, तर ती फुटली, ग्लासची शेगडी. मग ती शेगडी आणायला जायचं होतं. मग त्याच्यासाठी निघालो. मी बोलली जाईल पटकन, अर्धा तास लागेल आणि मग जाईल काकींच्या इथे. कशाचा अर्धा तास, आम्हाला ट्रॅफिकच एवढी, अर्ध्या तासाच्या वेळ ट्रॅफिकच लागली दत्त जयंतीमुळे रस्त्यात. आणि मग त्याच्यानंतर क्रोमाला गेलो. मम्मी बोलली क्रोमाला जाऊ, आणि क्रोमाला गेलो. आणि आता मम्मीचं हे होतं की तिला स्टीलची घ्यायची होती, कारण ही अशी बस झाली ना काचेची, तडकली काच पूर्ण. आणि आता मॉडर्न ज्या पण निघल्या तर क्रोमामध्ये स्टीलची एक पण नव्हती, सगळ्या तिथे काचेच्याच होत्या. मग त्याच्यानंतर फायनली येता एक लोकल शॉप होतं, तर मग तिथून मम्मीने ही स्टीलची शेगडी घेतली 4 बर्नरवाली. आणि मग तिला तसंच घरी सोडलं. आणि मग नंतर मी काकींकडे गेले. आणि मी जाऊपर्यंत ना काकींची सगळी कामं झाली होती, म्हणजे भाज्या विजय त्यांनी ऑलरेडी निवडून ठेवल्या होत्या. मग तिथं मी डिनर केलं फक्त आणि मग घरी आले परत. आणि मग हा नेक्स्ट डे मॉर्निंगचं लॉग आहे. तर हे माझ्या सुकृतचं कॅनेल आहे हे. तर इथे सगळेजण आहेत, कॉफी, कॅन्डी, चेरी, स्नो, शाय, हे सगळेजण आहेत. मग सकाळी उठल्या मी ह्यांना भेटायला गेले. ॲक्च्युली आधी चहा ब्रेकफास्ट केला आणि मग त्याच्यानंतर ह्यांना भेटले. म्हणजे छान वाटत होतं. आणि मला ना इथे पण लेट झालं, कारण सुट्टी म्हणलं मी उठले 10-10:30 वाजता. मग तिथून आवरायला, मग इथे ह्यांच्याबरोबर खेळण्यात माझा कसा टाईम गेला ना माझं मलाच कळलं नाही. मग त्याच्यानंतर सुकृतला क्लिनिंग करायची होती, मग सगळ्यांना कोंडलं त्याने. आणि मग त्याने क्लिनिंग वगैरे केली सगळी. आज संडे होता ना, तर त्याच्यामुळे त्यांनी क्लिनिंग वगैरे केली सगळी. आणि मग मी घरी आले, रेडी वगैरे झाले. आणि मला परत साडी घालायला अर्धा तास गेला. आणि मग त्याच्यानंतर मी गेली काकींच्या इथे. तर त्यांचा झाला होता तसा ऑलमोस्ट स्वयंपाक सगळा, पण मग पोळ्या राहिल्या होत्या. मग मी पोळ्या लाटायला त्यांना हेल्प केली. मग मामी पण आले होतं तिथे, सोनम मामी. तर आमची मजाक मस्ती चालू होती. सोनम मामी आल्या ना खूप मज्जा येते. तर मग आम्ही पुरणपोळ्या वगैरे लाटल्या.
आणि त्याच्यानंतर मग काकू पण येणार होती सुवासनीला. तर मग बाईक आल्यावर मग काकूला फोन केला, मग काकू वगैरे आली आणि माझ्या ना सगळ्या पोळ्या फुगल्या बरं का. मी नेक्स्ट टाइम आता शूट करायला हवं. आता नवरीबाई होती आणि तिला तिचं आवरायचं होतं, मग मी कोणाला सांगू शूट करायला, तरी तिने केलं थोडंफार शूट आमच्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही बसलो जेवायला. आम्हाला तरी म्हणजे 12-12:30 टाईम होता, तरी आम्हाला 1-1:30 वाजला. मग त्याच्यानंतर गुड्डीताई पण आल्या होत्या, तर आणि त्यांचं बेबी फर्स्ट टाइम आलेलं घरी. भाकर तुकडा ओवाळला त्यांच्यावरून आणि हा जीत आहे, तर मग पहिल्यांदा आलेला तो आणि खूप छान राहिला, रडला पण नाही तो थोडा पण. आणि मग नंतर आम्ही जेवायला बसलो त्या आल्यानंतर. तर मग आमचं जेवण वगैरे झालं आणि मग संध्याकाळी आम्ही म्हणजे मला जायचं होतं नेक्स्ट डे, म्हणून मी मम्मीकडे नाही गेली डिरेक्टली, मग तिथूनच मग घरी यायला निघले. आणि मग संडेचं मार्केट लागतं इथे भाजीचं वगैरे, मग त्याच्यामुळे मी आणि ओमकार मग संडे मार्केटला गेलो. मग तिथे हप्त्याच्या सगळ्या भाज्या वगैरे घेतल्या आणि मग तिथून घरी आलो. तर असं माझं हेक्टिक डे होता आजचा. तर कसा वाटला व्लॉग तुम्हाला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे. बाय बाय. टेक केअर.